सामान्य जीवाला परमार्थ करावा त्याच्यासाठी काय करावं लागतं? अनुभव आले ते जगात येतात. तो अनुभव स्वतःला आलेला आहे तुकोबरांना, तोच अनुभव जगाला वाटण्याकरता तुकोबरा आलेले आणि वैकुंठ जगात येतात. जगाला देण्याकरता संतांचा अनुभव आहे, स्वतःचा अनुभव सांगताय तुकोबरा स्वतःचा अनुभव सांगताय की सामान्य जीवाला परमार्थ करायचं, पण परमार्थ करण्याकरता सामान्य जीवाला काय करू पाहिजे म्हणजे ती गोष्ट असायला लागेल, मग ती टाकता येईल आणि टाकल्यानंतर मग सांगता येईल. ती गोष्ट असावी लागेल, अगोदर काय असावं लागेल? ती वस्तू असावी लागेल, ती वस्तू असल्यावर म्हणजे ती टाकावं लागेल, टाकावं लागेल म्हणजे तिचे टेस्ट घ्यावं लागेल आणि मग ते लोकांना सांगता येईल. तसं त्याचे सांगता वस्तूच नाही, वस्तूच नाही तर काय टाकतात तुम्ही आणि काय सांगतात लोकांना? काही सांगण्यासारखं राहणार नाही. अगोदर ती वस्तू असावी लागेल आणि ती वस्तू आहे म्हणून टाकता येईल आणि टाकल्यानंतर ती लोकांना सांगता येईल. मग ती वस्तू काय म्हणा, ती वस्तू होण्याकरता काय करावं लागेल ते टाकून सांगण्याकरता ती वस्तू असली आणि ती वस्तू असावी महाराज. ती वस्तू अनादी काळापासून कधी घेतात जवळ ही पृथ्वी भगवान परमात्मा निर्गुण निराकार असलेले भगवान परमात्मा सगळं साकार रूप अवताराने येण्याकरता मायाचं सर्व केला. मायाच्या संघापासून भगवान परमात्म्याने आकाराला आले आणि आकाराला आल्यानंतर एकट्याची कंठे ना एकट्याला काढत नाही म्हणून काय केलं त्यांनी हा सगळा विषय गोळा केला. हा भगवान परमात्मा काय करतो? खेळतोय बघा. तुमच्या आमच्या बरोबर सर्व भगवान परमात्मा खेळतोय आणि खेळत असताना काय करायचं महाराज? त्याने स्वतःला लपवून घेतलं. काय केलं? त्या भगवान परमात्म्याने आपल्याला खेळामध्ये आपल्या स्वतःला लपवून घेतलं आणि तुम्हाला आम्हाला प्रगट केलं. काय केलं मला? तुम्हाला आम्हाला प्रगट केलं, स्वतःच लपवून घेतलं, स्वतःचं अस्तित्व ढकलून घेतलं आणि तुम्हाला आम्हाला प्रगट केले. मग आता तुम्हाला आम्हाला प्रगट केल्यानंतर आपण काय करायचं? आपण फक्त दुकानात कात्रे घेऊन बसायचे, दुसरं काही कात्रे घेऊनच बसायचे दुकानात. अहो भगवान परमात्म्याने जर स्वतःला लपवून जर जग निर्माण केलं, विश्व निर्माण केले, स्वतःला झाकून केलं आणि झाकल्यानंतर आपण जर उत्पन्न झालेलं तर आपण सुद्धा काय करायचं? आपण सुद्धा स्वतःला झाकवायचं, स्वतःला झाकून घ्यायचं, भगवान परमात्म्याला प्रगट करायचं. मग भगवान परमात्मा प्रगट झाल्याच्या मग काय महाराज? मग भगवान परमात्मा प्रगट होण्याकरता काय करावं लागतं महाराज? फक्त वारकरी व्हा, वारकरी झाल्यानंतर आपल्याला वारकऱ्यांना महाराज वारकऱ्यांचे नियम आहे, वारकऱ्यांचा पोशाख वारकऱ्यांचा काय अजून काय सांगू? वटा होईल थोडं सांगत नाही. वारकरी होण्याकरता अंतःकरणामध्ये त्याच्या भगवान त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंतांनी अस्मिता असली पाहिजे. पण अस्मिता असली तर चालता चुकीला त्याला काय पडत नाही, कारण त्याने एक भिमित घेऊन झालेला. वारकरी घरापासून निघायला पाहिजे. आपल्याला पंढरपूरला जायचं, घरापासून त्याच्या मनामध्ये इच्छा आला मन हळू घालून निघून जायचं. याच्या 8 दिवस अगोदर प्लॅनिंग झालं, महिनाभर अगोदर प्लॅनिंग असतं, महिनाभर अगोदर प्लॅनिंग करून गाडी मारवायच्या आणि मग काय करतो महाराज? तू महिन्यानंतर घरातले काम धंदा असतो सगळं करून पिशवी तयार करून येतो. नवापासून आले काही वगैरेपासून आले तर अजून पुढे येणार ते काही आपली येणार ते येतच महाराज. पण निश्चय करावा लागतो. काय करावा लागतो? पहिले अंतःकरणामध्ये इच्छा तयार झाली पाहिजे. अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली तर मग त्या दिशेने तू वाटचाल करतो. जर इच्छा झाली नाही मला वारीने जायचं काही इच्छा निर्माण झाली कशाला कुठे करीत पसंत ते तिकडे दाखला पोलिशी देखील पसंत आहे का नाही? म्हणजे अंतःकरणामध्ये विशेष इच्छा निर्माण झाली पाहिजे आणि ज्या दिवशी इच्छा निर्माण झाली का त्या दिवशी तो वाटचालीला सुरुवात करतो. मग घरीच तयारी करतो. आता हे कपडे कर, ते कपडे कर, हे कर, ते कर, त्याची तयारी असते का? अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली तर मला वारीला जायचं आणि वारीला जायचं हे अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली तर त्यावेळेस काय होतं? अंतःकरणामध्ये यावं लागते माझ्याकडे इच्छा आणि मग त्याच्यानंतर करावं लागतं प्रयत्न आणि मग प्रयत्न केला तर एक दिवस आपल्याला पंढरपूर
पंढरपूर प्राप्त होणार नाही. अगोदर अंतःकरणामध्ये उत्साह निर्माण व्हावा लागेल, इच्छेच्या दृष्टीने त्याला वाटचाल करावं लागेल, म्हणजे कर्म करावं लागेल. एक एक पाऊल आणि चालतात आपल्या एक ना एक दिवस तो पंढरपूरला. तसंच हा मनुष्य देह सुद्धा आपल्याला त्याच प्राप्तीकरता दिलेला आहे की भगवान परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत जाण्याकरताच देह दिलेला आहे. या देहामध्ये भजन बोलतात चिंतन करण्याचा दिलेला आहे. पण या चिंतनाचा परिणाम काय होतो? चिंतनाचा परिणाम असा होतो मला गोविंद गोविंद मला मग गोविंद ते काय आहे? तुका म्हणजे आई जिने मुळेची वेगळी महाराज तुकाराम महाराज महाराज संत महाराज तुका म्हणजे आई जिने मुळेची वेगळी. एक गोविंद असते मुंबई असते महाराज तिने काय करते पोटाचं पकडून आणते आणि आपल्या त्या मातीच्या घरच्या मध्ये ठेवून देते. हे सगळं काय करते महाराज ते देवीचे काम टोचत राहते. तिची सातवी माळाचं काम चालूच आहे. इकडून तिकडून आले ठरवलं त्या माळावर आईला टोचत राहते. अवशी तिने ध्यास घेतला मला त्या आईला इकडून तिकडून फिरून आले का त्या मातीच्या आईच्या घरच्यामध्ये त्या आईला ती टोचते मारायची. तिच्या अंतःकरणाचा विषय बनला. काय विषय बनला? आई येईल आणि मला टोचेल, आई येईल मला टोचेल. एक वेळ असा परिणाम होतो महाराज की सारखं ध्यास करते. कोणाचा? त्या आईचा ध्यास करते. एक वेळ तीच आई भोगवते म्हणून बाहेर करते का तसं झालं पाहिजे. आपण सुद्धा भगवंत असं चिंतन केलं पाहिजे, असं नाम साधन केली पाहिजे की भगवंताच्या स्वरूपापर्यंत आपण गेलोच नाही. म्हणून हे आपलं फळ आहे, हे जन्माचं सार्थकता आहे. जन्माची सार्थकता कशामध्ये? भगवंत त्याच्या स्वरूपापर्यंत जाण्याकरताच आपण मिळवलेला आहे. या बनवण्यामध्ये आपल्याला भगवंताच्या स्वरूपापर्यंत जाण्याकरताच आपण फक्त ध्यान घेतलं पाहिजे. त्या आळी सांगतात ध्यान घेतला पाहिजे, त्या डोंगरी सांगतात. आपण ध्यान तो नाही घेत महाराज. आपला ध्यान मुलगा पंचायत बरेचसे आता हे काय झालं मला मोबाईल यंत्रणा सुरू झाल्यापासून वाढ करायला पाहिजे. आता मी 28 वर्षापूर्वी काय मोबाईल नव्हता. मी 28 वर्षापासून वाढून करतो मला पहिले आम्ही 28 वर्ष आज 29 वर्ष त्यावेळेस काही मोबाईल नव्हते काय नव्हते. त्यावेळेस म्हणजे मस्त झाला. आता काय झालं हे मला मोबाईलचे घोटाळा झाला. काय झालं? मोबाईल संध्याकाळी बरेचसे महिला घरचे तो कसं घोटाळा करतात माणूस. त्याच्यामुळे काय आपल्या परमार्थामध्ये अडचण येते मला. आता घरून जे आपण समजा आता सगळेजण पंढरपूरच्या वारीनं चाललेले आपण सगळेजण आपल्या घरच्यांनी आपल्याला वारीनंतर मोकळीक दिली नाही. घरच्यांनी दिली की नाही? घरचे विचार करत असेल आज ती लढाई महाराजांची नगरमध्ये असेल कोण विचार करत असेल? घरी जे आहेत ना महाराज मोकळी तिथे वारीला जायचं ते घरी विचार करत आज महाराजांची नगरला मुक्कामाला आहे असं मला करत असतील त्या विचार. आपण काय करतो वाटेकडे आपण घरी फोन करून त्यांच्यामध्ये आपण दोघं आणि काय होते मला आमच्या परमार्थामध्ये अडचणी येतो. आपण त्याच्यासाठी परमार्थ करण्याकरता बाहेर पडलो ना आपण परत संसारामध्ये डोकं उचलतो महाराज. आणि संसारात डोकं घेतलं आपल्याला फळ भेटत नाही. आपण सगळं म्हणून आहे काळा मोबाईल आहे ना ते निघाले आपल्या मोबाईल मोबाईल काय आहे निघाले आपण निघालं सगळं म्हणून चाललेलं निघाल सगळं आपल्याला फळांच्या ऐकत नाही करायचं. आपलं निघाल घरी जाऊन द्या मोबाईल फक्त घरी घेऊन काय आनंद मारा त्या आपल्यासारखा फक्त मोबाईल घरी ठेवा. काय होते तसं परमार्थामध्ये सुद्धा फल मिळालं पाहिजे. काय साधना जर केली भगवान परमात्म्याच्या तर मग एक गोष्ट तयार होते त्याचं नाव अभिमान. आणि अभिमान आल्याचे मात्र सगळ्या गोष्टी अभिमानामुळे